शुभ सकाळ मित्रांनो. तर आता आम्ही रेडी झालोय. 4 वाजता उठलोय आणि आता आंघोळ करून चाललोय वरती नाश्ता करायला. आता आम्ही आज जाणार आहोत कोणार्क मंदिर, त्यानंतर प्राणी संग्रहालय आहे आणि आदर दुसरं काय अजून लिंगराज मंदिर. हा. मित्रांनो, आता आम्ही आलो नाश्ता करायला. गरमागरम वडे सोडलेत, एक चहा बनवला एक मस्त एकदम मामीनी. सांबर दाखव तुम्हाला, सांबर पण आहे. मेंदूवडा आणि सांबर आजचा बेत आहे, सकाळचा नाश्ता. आता मेंदूवडा देखील घेतला, सांबार घेतो. प्रशांत घेता नाश्ता पटकन करून. आदर्श कसा आज मेंदूवडा? रुपेश कसा वाटला? चहा पण मस्त आहे. कसा आहे चहा? चहा एकदम फर्स्ट क्लास, A to Z. मस्त. नाईस. तर बघा, मी पण नाश्ता करायला घेतलाय. आज मेंदूवडा आणि सांबार आहे, बघू शकता. हे उत्तम एकदम चव बोलतात ना याला, ती ही आहे. एकदम आपल्या भागात जे भेटते एकदम मस्त. सांबार पण बघू शकतो तुम्ही, हे ठीक आहे बघा. मेंदूवडा मस्त क्रिस्पी आहे, सांबार पण एकदम आंबट गोड तिखट आहे. आताच नाश्ता झालेला आहे आमचा, चहा घ्यायचा बाकी आहे. तर म्हणजे नाश्त्याबद्दल बोलायचं झालं ना तर म्हणजे कुठली शंका नाही आहे. आता मेंदूवडा सांबार आहे, तर आपण जे बघतो ना आपल्याकडे बघ कसं एकदम काही नसतं सांबारामध्ये, फक्त बटाटा टाकतात, डाळ असते आणि एकदम फिकट. पण इथं जर आम्ही खाल्लंय ना, खरंच आठवण झाली ना, म्हणजे अशी का मी खाल्लंच नाही कधी. वेदन कसं आहे आज झालंय? खूप छान आहे. हो, क्रिस्पी तर आहेच एकदम. एकदम क्रिस्पी टाईप आहे आणि सर्वांना खूप आवडलेलं आहे. आदर्श तुला कसं वाटलं सांबार? हे मेंदू वड्याचे सांबार रुपये कसं वाटलं तुला? खूप छान. सांबार बघ, वडा कोणी बनवतो, पण सांबार आहे ना, सांबार थोडा बाहेर झाला ना मित्रांनो. खरंच वडा कोणी पण बनवतो, मेंदू वडा ना कोणी पण बनवतो, रेडीमेड पीठ पण मिळतो. पण जो सांबार बांधला ना, सांबार खरंच एवढा आवडला ना, शब्द नाहीत बोलायला. हे बघा, हे मामा आहेत ना, हेच जेवण बनतात पूर्ण टोटल. आणि मामी पण आहे, मामी जरा तिकडे बाजूला आहे. आणि हा मामा पण आहे. हे आहेत ना, खरंच यांच्यामुळे आम्हाला चांगलं जेवायला भेटतंय, नाहीतर आमचा हालत लय बेकार झालं. कारण की इकडे परत आपलं दुपारसाठी शिदोरी पण आलेली आहे. मामा आज भाजी काय दिले? भाजीमध्ये आज आलू मटर चपाती. मस्त, धन्यवाद. तर आता बघा, आजची भाजी आहे आलू मटर आणि चपाती आहे. तर म्हणजे असं आहे का, डेली नवीन नवीन आहे का, रिपीट असं काहीच होणार नाही तुम्हाला. तुम्ही येताय ना समजाय माता तीर्थयात्रा सोबत, तर तुम्हाला उत्तम अशी सोयी सुविधा भेटणार आहे. तर कसली कंप्लेंट राहणार नाही तुमच्या मनाबद्दल आणि कसली शंका राहणार नाही. तर एकदा खरंच तुम्हाला यायचं असेल, मी त्यांच्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची पूर्ण डिटेल्स टाकेल, नंबर्स टाकेल. तर तुम्ही खरंच व्हिजिट द्या आणि पुढची तीर्थयात्रा असेल ती तुम्ही खरंच बुक करा. तर मित्रांनो, आता आम्ही चहा नाश्ता करून आलो आहोत मार्केटमध्ये. बघू शकता माझ्या पाठीमागे मार्केट आहे. तर आता बस पण लागलेली आहे. तर आता बसमध्ये बसून आम्ही जाणार पुढे. आपल्याला जे ट्रेनमध्ये भेटलेले काका बरेच ना, तुम्ही लोक लय पायमान आहे, एक पण फोन नाही केला. तर मित्रांनो बघू शकता. तर आता पाऊस पण आलेला आहे. आम्ही निघणार होतो, थोडा पाऊस आला, थोडी बस पण लेट झालेली आहे. बघू शकता पाऊस किती जोरात होता. एक 5 मिनिटं पण नसतील झाले आम्ही व्हिडिओ शूट करून, तर लगेच पाऊस आला बघा किती. तर मित्रांनो, आताच आम्ही बसमध्ये बसलो आहोत. बघा एकदम चांगली बस एकदम आम्हाला. तर आपल्यासोबत वेदन सर पण आहेत, त्यांनी सगळ्यांना एकदम व्यवस्थित बसवलं. तर आताच आम्ही बसमधून उतरलो आहोत. आता आपण वेदन सर कुठल्या मंदिरात चाललो आहोत? सूर्य गोकर्ण मंदिर आहे, इथून साधारण 500 मीटरवर आहे. खूप छान मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. तर लवकर आपण त्याला भेट देऊयात. आम्ही आलो आहोत कोणार्क सूर्य मंदिर. तर आता एंट्री पास घेऊन आम्ही आलो आहोत आतमध्ये. बघू शकतो तुम्ही, आपण 4 साईडून बघू. आपण हा बघा समोर मंदिर आहे, पुढे जाऊन पण बघू आता आपण मंदिर कसं आहे. बघू शकता तुम्ही, हा बघा हा पूर्ण कोरलेला आहे मंदिर. हा पण एक आहे आणि अजून एक पुढे एक मंदिर आहे, ते दाखवतो तुम्ही. बघू शकता तुम्ही, हा मुख्य मंदिर, हा कोणार्क सूर्य मंदिर. बघू शकता तुम्ही, हा किती कोरलेला आहे. आणि जो आपल्या 10 रुपयांच्या नोटवर, आपल्या इंडियन करन्सीमध्ये 10 रुपयाची नोट आहे ना, त्याच्यावरती हा जो आहे आपण रथाचं म्हणजे चाक बोलू शकतो. तर याचं चित्र आहे ते, हाच तो सूर्य मंदिर. बघू शकता, तुम्हाला दाखवतो आम्ही. पब्लिक पण खूप आहे. आता आम्ही म्युझियम आणि कोणार्क सूर्य मंदिर
त्याच्यामधून बाहेर पडलो आहोत, थोडी शॉपिंग केली मार्केटमधून आणि आता आम्ही चाललो आहोत बसकडे, कारण की थोडंसं जेवण करून घेतो बसमध्येच. आमचा जो शिदोरी दिली होती तर ती खातो आम्ही आणि तुम्हाला भेटू दुसऱ्या लोकेशनला. खूप काय घेतलंय, पिशवी पण आहेत बघा, रुपेशने खूप काय घेतलंय. तर मित्रांनो, तुम्ही जर कोणार्क सूर्य मंदिर इथे येत असाल तर या अशा फसव्या व्यावसायिकापासून सावधान राहा. तर बघा, जे आपण तुम्हाला समोरून दिसते चांगले काजू आहेत, पण ते आतमधून बघा कसे आहेत. हे फक्त समोर डिस्प्लेला लावलेले आहेत आणि आतमध्ये बघा जे आपण साखर गोळे असतात ना ते भरलेले बघा पूर्ण. तर या गोष्टीपासून सावध राहा. हे बघा पूर्ण साखर गोळे आहेत, तर तुम्ही सावधान राहा या गोष्टीपासून. आम्ही आलो आहोत लिंगराज मंदिराकडे. तर बघू शकता हा मेन गेट आहे मंदिराचा. याचा कळस पण सेम जो आपण जगन्नाथपुरीला बघितला त्याचाच सारखा आहे. साक्षी गोपाल मंदिराकडे बघू शकता तुम्ही. मंदिर एकदम छोटे आहे पण एकदम मस्त आहे, सुंदर आहे. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन करून आलो आहोत. अनिकेत, काय बोलतात मंदिराचं नाव काय? मंदिराचं नाव आहे साक्षी गोपाल मंदिर. साक्षी गोपाल मंदिर नाव आहे मंदिराचं, बघू शकता तुम्ही. आपण मगाशी तुम्हाला बोललो स्ट्रक्चर बघा, सेम टू सेम जगन्नाथपुरी सारखं आहे. हे बघा. तर आता आपण निघतोय बसकडे आणि तिथून आता रूमवर जाऊ आपण. तर आता आम्ही नारळ पाणी प्यायला आलो आहोत. बघा नारळ पाणी स्वस्त एकदम, 30 रुपये नारळ पाणी आहे. प्रशांत कसं, गोड आहे का? गोड आहे मस्त. आता बघू शकता नारळ पाणी घेतलंय आम्ही. इथं भरपूर मार्केट मोठं आहे बघा. पब्लिक होतं, आज पब्लिक नाही आहे, सोमवार असून. रुपेश नारळ पाणी घे ना. तर मित्रांनो, आता आम्ही सर्व दर्शन करून रूमवर आलतो. आता आम्ही फ्रेश होऊन चाललोय जेवण करायला. थोडं लेट झालं आज आम्हाला, कारण की भरपूर दर्शन होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. तर आता आम्ही जेवायला जातोय. वरती काय मेन्यू आहे तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत, कारण की आजचा शेवटचा असणार आहे आणि उद्या पूर्ण ट्रेनचा प्रवास असणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता आम्ही आलो होतो वरती रूमवर. तर आता बघा आज स्पेशल काय, खीर आहे, खीर मस्त एकदम मामांनी बनवले. दुसरा काय हे बघा, पनीर चिल्ली आहे. अजून जेवण व्हायचं बाकी, अजून चपात्या पुरी आहे. सॉरी, आज चपाती नाही, खीर पुरी आज एकदम. बघा मामीने चपात्यांचा पीठ लावलेला आहे आता आणि पिठला आहे मस्त. तर ते आता दाखवू तुम्हाला व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत, आपल्याला मावशी भेटल्यात. मावशी तुम्ही कुठल्या? कामोड्याच्या. तुम्ही मावशी कुठल्या? आदई. तर तुम्हाला हे 4 दिवस कसे गेले सोमजाई माता तीर्थयात्रा सोबत? तुमचा दिवस कसे गेले 4 दिवस? हे 4 दिवस एकदम मजेत मस्तीमध्ये गेले. जेवण पण खूप छान मस्त. तर मित्रांनो, आता आम्ही आलो जेवायला. तर सर्वजण बसले आहेत जेवायला. वेदांत सर पण आहेत, अनिकेत सर पण आहेत, भरपूर सगळेजण आहेत. तर सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊ आपण. तर काका, तुम्हाला 4 दिवस कसं वाटलं सोमजाई माता तीर्थयात्रेबद्दल? छान झाला एकदम माहेरी आल्याचं फील झालं बघ. आणि परत येणार. जेवणाबद्दल कसं काय बोलतो तुम्ही? जेवणात एक जेवण बरोबर वाटलं, आज वाईट वाटलं. उद्यापासून नाही माल मिळणार आहे. तर म्हणजे तुम्हाला असं चांगलं जेवण मिळणार ना उद्यापासून. धन्यवाद. काकी तुम्ही काय बोलाल? नाही, जेवण खरंच खूप सुंदर आहे. त्या जेवणासाठी खास आम्ही पिकनिकला येऊ परत. खरी गोष्ट आहे. जेवण खूप छान आहे. काय बोलाल? अरेंजमेंट पण छान आहे, पण त्यातल्या त्यात आम्हाला जेवण खूपच आवडलं. त्यातल्या त्यात नाही, खूपच आवडलं. काय बोलाल तुम्ही? परत एकदा भेटाल का नाही तुम्ही आम्हाला? नक्की. आता उरलेला भात आहे तो ते सकाळी फोडणीला मस्त करायचे आणि फ्राईड राईस ते सकाळी. काकी काय बोलाल तुम्ही? उत्तम, मस्त सोय आहे आणि जेवण पण अतिशय उत्तम आहे. काय बोलाल तुम्ही? सगळी अरेंजमेंट छान होती. जेवण कसं वाटतं तुम्हाला? अतिशय उत्तम जेवण, एकदम फर्स्ट क्लास आहे. परत याल का नाही तुम्ही? परत येणार जेवण जेवायला येणार. काका तुम्ही काय बोलाल? जेवण अति सुंदर होतं. आणि तुम्हाला 4 दिवस कसे गेले? अति सुंदर. तर रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली काय बोलाल तुम्ही? चांगली ट्रिप झाली आहे आमची 8 दिवसाची. सर्व यात्रेकरूंनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे आम्हाला. त्यामुळे आम्हाला खूप सोपी पडलेली आहे यात्रा हँडल करायला. आता तर आमचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पुरी स्टेशनपासून आमचा प्रवासाला सुरुवात होणार आहे. तर सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता उद्या बघूया प्रवास कसा होतो आणि कसा होतो प्रवास. आणि सर तुम्ही काय बोलाल? आणि टोटल 8 दिवसाची आमचा यात्रा होती.
यात्रा खूप भारी झालेली आणि उद्या परतीचा प्रवास लवकर आम्ही दुसऱ्या यात्रेमध्ये सुद्धा जाणार आहोत. आता सर्व जेवायला बसलेत. आता आम्ही पण सुद्धा बसतो कारण की मार्केटमध्ये गेलो होतो. आता हे बघा, हे मुख्य आचार्य आहेत ते आमच्यासाठी पण जेवायला थांबलेत. तर यांचा एक आपण बोलू शकतो मोलाचा वाटा आहे. तर सोबत खन्ना अंकल पण आहेत. तुम्हाला कसं वाटलं प्रवास, हा 8 दिवसाचा प्रवास आपल्याला तुम्हाला कसा वाटला? 8 दिवसा प्रवास आपल्या घरसारखं वाटलं. असं वाटत नाही आम्ही प्रवासाला, असं वाटलं आपली फॅमिली तिथे आहे. म्हणजे जे आपलं मॅनेजमेंट आहे असं मॅनेजमेंट सुद्धा आपण बघितलं. तुम्हाला नसून सुद्धा तुम्हाला वेदांत सरांनी कसं हँडल केलं तुम्हाला? वेदांच्या आणि अनिकेतच्या आणि बाकी जेवढी म्हणजे जेवढे कॉपरेशन करतात ना, जेवढे आपल्या यात्री सर्व कॉपरेशन करतात. ते कॉपरेशन एवढं चांगलं आहे ना, आपल्याला वाटत नाही की आपण इथे ऍडमिन आहोत. ते म्हणजे काय, अशी टीम आणि अशी यात्री आपल्याला प्रत्येक वेळी भेटणार. आणि आम्ही सर्वांना हेच सांगतो की ज्यांना कोणाला आपल्या भविष्यामध्ये यात्रा करायची तर मनोहर महाराजची सोमजय माता यात्रे संघामध्ये आपल्या घेऊन यात्रा करायची आणि आपल्याला त्याचे लाभ घ्यायचे. म्हणजे त्यांना काय त्रास होणार नाही, काय होणार नाही, काय प्रॉब्लेम होणार नाही. एवढे कॉम्पिटिशनमध्ये सर्व आहे ना. आणि मी मला जेवढे यात्रे येतात ते हे नको समजू की आम्ही पैसे देऊन यात्रेमध्ये आले. सर्वांना हेच पाहिजे की बाबा आम्ही यात्रेमध्ये नाही आले, आपल्या परिवारसह आले. परिवारसह आलं म्हणजे सर्व कॉम्पिटिशन केलं. मी काय बोलाल, महाराज नसून सुद्धा वेदांत सर आणि अनिकेत सर यांनी कसं हँडल केलं ट्रिप बद्दल? तर जेवणाबद्दल तुम्ही काय बोलाल? महाराज आपले मनोहर महाराज नसताना पण त्यांचे जे भाचे आहेत वेदांत झोमटे, उत्तम केलं. थोडस काही ठिकाणी म्हणजे हे झाली, पण त्याने ते सगळं सांभाळून घेतलं आणि व्यवस्थित केलं. त्याला अजून काही टिप्स पण देत मी, तर तो टिप्स त्या पुढे हे करेल आणि व्यवस्थित अजून करेल. तो थोडा नौका आहे म्हणून, बाकी काय नाही. हा, धन्यवाद सगळ्यांचं. कारण की आता आम्ही पण जेवून घेतोय आणि आपला उद्या सकाळी 5 वाजता परतीचा प्रवास चालू होणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा आपण जेवण झाल्यानंतर मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. त्यानंतर आपण शेवट करणार आहोत आणि उद्या सकाळी दुसरा ब्लॉग पडेल. तर असंच. तर मित्रांनो, आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही दर्शन करून सुद्धा आलो आहोत. माझ्या पाठच्या आडा बघू शकता तुम्ही, जगन्नाथपुरी टेम्पल आहे. तर आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि आमचं टोटल 3 दर्शन, काल 2 दर्शन झाले आणि आज एक दर्शन झालं शेवटचं रात्री. तर बघू शकता आता आम्ही वाजलेत, आता 10:30 वाजलेत. मंदिर परिसर तरी पण चालू आहे. तर आता आम्ही चाललो थोडी खरेदी करायला. खरेदी करून आम्ही जाऊ रूमवर आणि मग आपण ब्लॉग एंड करू. आणि आपला आजचा ब्लॉग हा इथेच एंड होईल आणि दुसरा ब्लॉग उद्यापासून चालू होईल सकाळपासून. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.